मम्मी पप्पा इकडे या, हे पहा टीव्हीवर कोण आले आहे. काय झाले पिंटू बाळा, का इतका ओरडत आहेस? आई इथे तर बघ, आजोबा टीव्हीवर दिसत आहेत. ओ माय गॉड, हे आणि टीव्हीवर नक्कीच काहीतरी घोळ केला असणार. हे इथे कसे आले? नवीन सुद्धा आपल्या वडिलांना टीव्हीवर पाहून थक्क होते आणि म्हणतो, रुपा आपल्या घरापासून थोड्या अंतरावरच तर हे हॉटेल आहे आणि आजच त्याचे उद्घाटन होणार आहे. पण वडील तिथे का गेले आहेत? तेवढ्यात वीज पुरवठा खंडित होतो आणि टीव्ही बंद होतो. अरे, वीज सुद्धा आत्ताच जायची होती का? थांबा, मी आत्ता जाऊन माहिती काढून येतो की नक्की प्रकरण काय आहे. ही व्यक्ती तिथे कशी पोहोचली? हॉटेलच्या जवळ पोहोचल्यावर नवीन एका व्यक्तीला विचारतो, अहो दादा, इतकी गर्दी आणि ढकलाढकली का होत आहे? तिथे अचानक एवढी गर्दी का झाली? काय झाले आहे? त्या माणसाने विचारले का? तुम्हाला माहिती नाही का की आज या हॉटेलचे उद्घाटन आहे आणि इथे शहराचे प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर नितीन महेश्वरी आले आहेत. ही गर्दी फक्त त्यांच्याचसाठी आहे. नवीनने विचारले, काय काय नाव सांगितले तुम्ही? नितीन महेश्वरी? खरंच दादा, त्यांचे बोलणे ऐकून मेलेल्या माणसातही जीव येईल. अरे, मी तर त्यांना फक्त भेटण्यासाठी 5 तासांचा प्रवास करून आलो आहे, असे म्हणून तो माणूस गर्दीत शिरला. इकडे नवीन थोडा गोंधळून त्या गर्दीत शिरतो, कारण त्याला हे नाव ओळखीचे वाटते. तो गर्दीत शिरून जिथे नितीन महेश्वरी यांना पाहतो तसे त्याचे भानच हरपते. नवीन धापा टाकत त्या गर्दीतून बाहेर पडतो आणि घरी पोचतो. तो आपल्या पत्नीला म्हणतो, रुपा तुला विश्वास बसणार नाही की मी काय पाहिले आणि ऐकले. मी बाबांना पाहिले. रुपा हसत म्हणाली, काय बाबा? ते तर गर्दीत कोणाकडे तरी भीक मागत असतील. त्यांनी तेवढा ओळखले तर नाही ना? किंवा तू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांना जास्त पैसे तर दिले नाहीत ना? नवीन म्हणाला, अगं नाही नाही, तुझा समज चुकीचा आहे. ते काय भीक मागणार? ते तर नोटांच्या बंडलांमध्ये लोळत आहेत. रुपा म्हणाली, काय सांगतोयस? कोडे न घालता नीट स्पष्ट सांग. नवीन म्हणाला, ज्या हॉटेलमध्ये बाबा आले आहेत तिथे ते प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. त्यांच्या हस्तेच उद्घाटन होणार आहे आणि टीव्हीवर सगळीकडे हेच प्रसारित केले जात आहे. हॉटेलच्या बाहेर खूप मोठी गर्दी जमली आहे आणि ती गर्दी एका प्रसिद्ध व्यक्तीची वाट पाहत होती, ज्याचे लाखो चाहते आहेत. त्यांचे नाव ऐकल्यावर मला वाटले की हे माझे वडील असू शकतात का, म्हणून मी तिथे थांबून त्यांना पाहिले आणि मला धक्काच बसला. ते वडीलच होते. त्यानंतर जेव्हा मी माझा मोबाईल तपासला तेव्हा मी अजूनच चकित झालो. त्यांचे 1 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांची महिन्याची कमाईच लाखो रुपयांची आहे. कुठे मी इथे एक एक पैशासाठी तरसत आहे आणि पैसे जमा करत आहे आणि कुठे वडील लाखांमध्ये खेळत आहेत. मी काय विचार करतोय, या पैशांच्या खाणीत आपणही का बरं डुबकी मारू नये? खरंच आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. नवीन म्हणाला. रुपा म्हणाली, तुम्हाला वाटते का की आपण त्यांच्यासोबत इतके वाईट वागल्यानंतर ते आपल्याला एक फुटी कवडी तरी देतील? मला तर हेच कळेना की बाबा असे काय बोलतात की ते इतके प्रसिद्ध झाले आणि हे सर्व त्यांनी एकट्याने कसे काय केले? नवीन म्हणाला, ते करोडपती असत किंवा अब्जाधीश, आपल्याला काय? ते आपल्याला काहीच थोडी देणार आहेत. उलट त्यांना इतके श्रीमंत पाहून माझ्या पोटात गोळा येत आहे. रुपा म्हणाली. नवीन म्हणाला, तू काळजी करू नको रुपा, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. अरे, एवढ्या धन दौलतीचा काय फायदा जर ती भोगायलाच कोणी वारसच नसेल तर? मी रडून गयावया करून त्यांची माफी मागेन आणि मग आपले उरलेले आयुष्य आरामात घालवेन. रुपा म्हणाली, जर त्यांना तुमच्यासोबत आपली संपत्ती वाटायची असती तर ते आधीच तुमच्याकडे आले असते. असे एकट्याने मजा नसती केली. आधी तर तुम्हाला त्यांना भेटू दिले जाईल की नाही याची खात्री करून घ्या. आले मोठे चैन करायला. तू बघच आता मी काय करतो. ते असे म्हणून नवीन वडिलांना भेटायला जातो आणि प्रवेशद्वारावर उभा असलेल्या रक्षकाला सांगतो, मला नितीन महेश्वरींना भेटायचे आहे. तुम्ही भेट घडवून द्याल का? रक्षकाने विचारले, अपॉइंटमेंट आहे का? नवीन म्हणाला, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्ही आज जाऊन सांगा की नवीन आला आहे. रक्षक आत जातो आणि थोड्या वेळाने परत येऊन सांगतो, साहेबांनी तुम्हाला आत बोलवले आहे. नवीन घराच्या आत जातो आणि तिथली रोषणाई आणि थाटमाट पाहून त्याचे डोळे विस्फारतात आणि तोंड उघडेच राहते. तो मनात विचार करतो, कुठे मी एकेका पैशासाठी तरसतो आणि एका जुन्या छोट्या घरात राहतो आणि कुठे वडिलांचे हे इतके आलिशान घर. आपली तर बसल्या बसल्या लॉटरी लागली.
आता फक्त या समुद्रात डुबकी मारण्याची उशीर आहे. तो आजूबाजूला नजर फिरून तिथल्या आलिशान सोफा आणि इतर गोष्टी पाहत असतो. तितक्यात नितीन पायऱ्यावरून खाली येत असतात. नवीन म्हणतो, बाबा कसे आहात तुम्ही? वा बाबा, तुम्ही तर कमालच केलीत. सगळीकडे फक्त तुमचीच चर्चा आहे. मला तर तुमचा इतका अभिमान वाटतोय की मी काय सांगू. तुम्ही माझे बाबा आहात हा विचार करूनच माझी मान गर्वाने ताठ होत आहे. नवीन म्हणाला. नितीन म्हणाले, तुम्ही इथे कोणत्या कारणासाठी आला आहात ते सांगा. मला वाटते तुम्हाला काही देणगी हवी आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या सहाय्यकाशी पीए बोलून घ्या. असे का म्हणताय बाबा? मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर नाराज आहात आणि ते योग्यच आहे. मी तुमच्यासोबत जे काही केले त्यानंतर तुमची नाराजी अगदी रास्त आहे. पण बाबा, त्यावेळी मी खूप आर्थिक अडचणीत होतो म्हणून मी ते सर्व करत राहिलो. खरं तर आजही माझी परिस्थिती तशीच आहे. मला कर्करोग झाला आहे आणि स्वतःच्या उपचारासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणूनच माझा मृत्यू जवळ येताना मी पाहत आहे. फक्त विचार केला की मरण्यापूर्वी तुमची माफी मागावी. नवीनने रडवेल्या स्वरात म्हटले, काय? कर्करोग? हे बघ पोरा, मी विचार केला होता की तुला कधीच माफ करणार नाही, तुझे तोंडही पाहणार नाही. पण आता तुझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. तू तुझ्या उपचारांची काळजी करू नकोस. तू एक काम कर, आपल्या कुटुंबाला घेऊन इथे राहायला ये. आपण सगळे सोबत राहू. माझा सहाय्यक पवन तुझ्यासोबत येईल. उद्याच तुम्ही लोक इथे राहायला या. नितीन भावूक होऊन म्हणाले. नवीन म्हणाले, नको बाबा, याला येण्याची गरज नाही. मी स्वतःच उद्या तुमच्याकडे येईन. मी तुमच्याशी इतके वाईट वागलो तरीही तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार केलात, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता मी शांतपणे मरू शकेन, कारण मला माहीत आहे की माझ्या पश्चात माझे कुटुंब एकटे नसेल. असे म्हणून नवीन तिथून निघून गेला. इकडे नितीनना त्यांचा सहाय्यक पवन विचारतो, सर, तुम्ही तर म्हणत होता की तुमच्या मुलाने तुमचा अपमान करून तुम्हाला घराबाहेर काढले होते. मग तुम्ही त्यांना माफ केले? कदाचित त्यांच्या आजाराबद्दल ऐकून. नितीन म्हणाले, पवन, मी त्याला माफ केले नाही आणि कधी करूही शकणार नाही. मग हे सर्व काय होते? पवनने आश्चर्याने विचारले. नितीन म्हणाले, नवीन पूर्वी जसा होता तसा आजही आहे. त्याला फक्त पैशाशी मतलब आहे. आजही तो खोटे बोलत आहे, जेणेकरून तो माझ्या पैशांवर मजा करू शकेल. मी त्याच्या त्या सर्व गोष्टी कधीच विसरलो नाही आणि विसरूही शकत नाही. असे म्हणत नितीन आपल्या भूतकाळात हरवून गेले. बाबा बाबा, कुठे मेलात तुम्ही? लवकर बाहेर या, नवीनने ओरडत म्हणले. काय झाले नवीन, काय झाले? नितीनने विचारले. मी ऐकले आहे की आज तुम्ही घराचे कोणतेच काम केले नाही. ना बाजारात गेलात, ना कपडे धुतले, ना पिंटूला शाळेतून घरी आणले. तुम्हाला माहित आहे ना की सर्व तुमचीच कामे आहेत. मग हे सर्व सोडून तुम्ही आथरुणात कसे पडून आहात? नवीन रागाने म्हणाला, पोरा, इतके सर्व बोललास, पण तू एकदा तरी माझ्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? ज्याने तुला हे सर्व सांगितले त्याने माझ्या आजारपणाबद्दल सांगितले नाही का? तापाने माझे शरीर अजूनही फणफणत आहे. वडील केविलवाण्या स्वरात म्हणाले, पण साधे उभेही राहता येत नाहीये. 104 ताप आहे. अशा परिस्थितीत मी घरचे काम कसे करणार? नितीन म्हणाले. नवीन म्हणाला, हे बघा, म्हातारपणात असा ताप आणि काही ना काही आजारपण येत राहतातच. या वयात हे होणं सामान्य आहे. जेवण तर काही तुम्ही कमी करत नाही ना. तापात काय तुम्ही उपाशी राहता का? मग जर जेवणार असाल तर कामही करावंच लागेल. चला आता जाऊन सर्व भांडी घासून टाका. मी तुमच्या सुनेसोबत चित्रपट पाहायला जातोय. समजलं? सगळं काम वेळेवर झालं पाहिजे. आता रात्र झाली आहे, थंडीही वाजत आहे. मी सकाळी भांडी घासतो. सुने, चित्रपटाला जाण्यापूर्वी काहीतरी खायला दे. सकाळपासून खोलीत पडलो होतो. कोणी साधे ग्लासभर पाणीही विचारले नाही. गळा सुकला आहे माझा, पण मी काम केले नाही, हे मात्र सर्वांना आठवते. वाह पोरा. नितीन व्याकुळ होऊन म्हणाले. रूपा म्हणाली, ताप आहे ना तुम्हाला, मग जेवण करू नका आणि राहिली गोष्ट भांडे घासण्याची, तर ती आज रात्रीच घासली जातील. नितीन थरथरत्या हाताने भांडी घासू लागले आणि फक्त पाणी पिऊन झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अजूनच खालावली आणि ते अंथरुणातून उठण्याच्या स्थितीत नव्हते. पण ते कोणाला बोलणार? त्यांना स्वतःहून स्वच्छतागृहात जायचे होते. पण हजार प्रयत्न करूनही जेव्हा ते उठू शकले नाहीत तेव्हा त्यांनी रूपाला आवाज दिला. रूपा सुद्धा रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहून आली होती, त्यामुळे तिला जाग उशिरा आली. वारंवार आवाज दिल्यानंतरही जेव्हा रूपा आली तोपर्यंत
नितीन यांनी अंथरूण ओले केले होते. हे पाहून रूपा नवीनला म्हणाली, आता तुमच्या वडिलांनी आमच्याशी बदला घेण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे. त्यांनी मुद्दामून अंथरूण ओले केले आहे, जेणेकरून मी त्रस्त व्हावे. काही हरकत नाही, मी त्यांच्याकडूनच हे अंथरूण धुवून घेईन. तू अगदी बरोबर बोलत आहेस. बाबांकडूनच त्यांचे अंथरूण धुवून घे, नवीन म्हणाला. त्यानंतर हे असेच सतत सुरू राहिले. नवीन आणि रूपा माझ्यावर जेवढे शक्य होईल तेवढे अत्याचार करत होते. जेव्हा हे सर्व करूनही त्यांचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी एक कट रचला. एका दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. आमच्या घरातील एका खोलीत पाणी गळत होते. त्यावर रूपा मला म्हणाली की वर छतावर जाऊन प्लास्टिक लावून या आणि छतावरचे सर्व कपडे घेऊन या. मी म्हणालो, इतक्या पावसात मी हे कसे करू शकणार? पण मला कुठे ठाऊक होते की हा सगळा एक कट आहे. हजार वेळा नकार देऊनही रूपाने मला जबरदस्ती वर पाठवले. मी वर गेलो आणि भिजत भिजत प्लास्टिक लावू लागलो. तितक्यात रूपाने मला मागून जोरात धक्का दिला. त्या धक्क्यामुळे माझा पाय घसरला आणि मी छतावरून खाली पडलो. पण याला माझे नशीब म्हणा किंवा योगायोग, पावसामुळे खाली चिखल झाला होता आणि मी त्यावरच पडलो. कदाचित पडून मेलो असतो तर बरे झाले असते, पण त्यावेळी मी मेलो नाही. मला फक्त थोडी इजा झाली. पण नवीनने सर्वांसमोर मला वेडं ठरवून वेड्यांच्या रुग्णालयात सोडतो असे सांगून मला रस्त्यावर सोडून दिले. मग सर, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? पवींना विचारले. नितीन म्हणाले, एक दिवस मी रेल्वे स्थानकावर बसून आपल्या भावना कोणाजवळ तरी व्यक्त करत होतो आणि रडत होतो. कोणास ठाऊक कोणीतरी माझा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकला आणि तो व्हायरल झाला. मी तर फक्त माझे दुःख व्यक्त करत होतो, पण त्या भावनांनी मला रातोरात कुठल्या कुठे पोहोचवले. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचे सत्य माहीत आहे, मग तुम्ही त्याला इथे राहायला का बोलवले? मला काहीच समजत नाहीये. अशा माणसाला कधीच माफ करू नये, पवन म्हणाला. पवन, तू फक्त बघत राहा, हळूहळू तुला सर्व समजेल. त्याला वाटते की त्याने कधीच माझी विचारपूस केली नाही, म्हणून मलाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. पण त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर माझ्याकडे आहे. मी तर फक्त तो इथे येण्याची वाट पाहत होतो. आता बघ, मी त्याला यशाच्या शिखरावर चढवून त्याच्या खालची शिडी कशी खेचतो ते, नितीनने ठामपणे सांगितले. दुसऱ्या दिवशी रूपा, नवीन आणि त्यांचा मुलगा पिंटू तिथे येतात. नितीन म्हणतात, तुम्ही आता इथे आरामात राहा आणि सून यांच्या उपचारांकडे नीट लक्ष दे. पैशांची काळजी करू नका, पण उपचारात कोणताही कसर राहता कामा नये, असे बोलून नितीन निघून जातात. नवीन म्हणाला, रूपा बघ, आपली लॉटरी कशी लागली. आता दोन्ही हातांनी पैसे खर्च कर, उपचारांच्या नावाखाली पैसे घेत राहा आणि आपले सर्व छंद पूर्ण कर. पण जर त्यांनी पैशाचा हिशोब मागितला तर, किंवा जर त्यांना समजले की तुम्ही आजारी नाही आहात तर? रूपाने विचारले. नवीन हसून म्हणाला, अगं, त्यांना वेळ कुठे असतो आपल्याला खर्चाचा हिशोब ठेवायला. आणि जर मागितलंस तर आपण बनावट बिल दाखवून देऊ. तू विनाकारण काळजी नको करू आणि तुझ्या सोन्याच्या साखळीबद्दल विचार कर. रूपा, मी काय विचार करत होते की आपण आपले जुने घर विकून टाकू आणि सर्व कर्ज फेडून टाकू. कारण आता आपण इथेच राहणार आहोत, तर त्या जुन्या घराची काय गरज? घर विकून जे पैसे मिळतील त्यातून सावकाराचे कर्ज फिटेल आणि आपल्याला त्रासातून सुटका मिळेल. त्यानंतर नवीनने आपले घर विकले आणि आपले कर्ज फेडले. आता वेळ आली होती नितीनच्या पैशावर चैन करायची. एक दिवस नितीन नवीनच्या खोलीत येतात आणि विचारतात, पोरा, प्रकृती कशी आहे? उपचार अजून सुरू झाले नाहीत का? बाबा, काही महत्त्वाच्या चाचण्या टेस्ट केल्या आहेत, त्याचे अहवाल आणायला जायचे आहे. पण हॉस्पिटलवाले जेव्हा पैसे भरू तेव्हाच अहवाल देतील. बस त्यासाठीच मी तुमच्याकडे पैसे मागायला येणार होतो, नवीनने खोटे बोलत म्हटले. नितीन म्हणाले, ठीक आहे, मी पैसे देईन, पण याआधी गॅरेजमध्ये उभा असलेल्या माझ्या गाड्या जरा धुवून काढ. आज गाड्या धुवायला माणूस आला नाहीये आणि मला एका मोठ्या कार्यक्रमाला जायचे आहे. पवन, याला स्वच्छतेचे सर्व सामान दे. पण बाबा, माझी प्रकृती ठीक नाहीये, हे तुम्हाला माहीत नाही का? मग तुम्ही असे कसे सांगू शकता? नवीनने चकित होऊन विचारले. हे बघ पोरा, आता इतके पैसे फुकट तर मिळणार नाहीत. कोणताही प्रवास स्वार्थाशिवाय पूर्ण होत नाही, हे मी तुझ्याकडूनच तर शिकलो आहे. आता जर तुला स्वतःचे उपचार करून घ्यायचे असतील तर काम तर करावेच लागेल. काही होणार नाही.
काम करत राहिलास तर शरीरात उत्साह राहील आणि उपचारांचा परिणाम लवकर होईल. नितीनने शांतपणे उत्तर दिले. पवन म्हणाला, चला तुम्हाला सर्व सामान देतो. आणि नितीन पुढे म्हणाला, सून तू जरा स्वयंपाकघर सांभाळून घे. काय आहे ना, आज माझा आचारी आला नाहीये. मग मी विचार केला की आता तू आहेसच तर आचार्याची काय गरज, मी त्याला सुट्टी दिली आहे. मी तुला सांगून ठेवतो, जेवण फक्त या घरातील लोकांसाठीच नाही तर माझ्या घराबाहेर फुटपाथावर राहणाऱ्या गरीब लोकांसाठी सुद्धा बनते. माझ्या स्वयंपाकघरातील कठोरात तुला सर्व सामान मिळेल. काही विचारायचे असेल तर पवनला विचारून घे. साधारण 100 लोकांचे जेवण तुला बनवायचे आहे. 100 लोकांचे? पण बाबा, इतक्या लोकांचे जेवण मी एकटी कशी बनवणार? रूपाने घाबरत विचारले. बघा सुनबाई, मी तुम्हाला इतके पैसे देते की ज्यातून मी 4-5 आचारी सहज ठेवू शकलो असतो. ते पाहता तुला 4-5 जणांचे काम एकटीनेच करावे लागेल ना, नितीन म्हणाले. त्यानंतर नितीनने पवनला सक्त सूचना दिली. या दोघांकडून इतके काम करून घे की रात्रीपर्यंत यांना बसायलाही वेळ मिळता कामा नये. पवनने नितीनच्या सांगण्याप्रमाणेच केले. रात्री दोघेही थकल्यामुळे पूर्णपणे गळून गेले होते. तेव्हा रूपा म्हणाली, आपण बाबांना काय मूर्ख बनवणार? त्यांनी तर आपलीच फजिती केली आहे. हे आपल्या जुन्या वागण्याचा हिशोब तर घेत नाहीत ना. आपण इथे राहण्यासाठी त्यांनी परवानगी तर दिली, पण आता आपल्याला इथे राहण्यासाठी दुसरी कोणती जागा नाहीये हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. ते याच गोष्टीचा फायदा घेत आहेत. आपण इथे वाईट अडकलो आहोत. आपण इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि इथे तर आपण काम करूनच मरून जाऊ. नवीन म्हणाला, अगं राहू दे ना, आपल्याला पैसे तर मिळणारच आहेत ना. मग थोडे काम केल्यावर काय हरकत आहे? त्यानंतर आपण मनासारखे पैसे खर्चही करू शकू. हे विसरू नकोस की बाबा माझ्या उपचारांसाठी हवे तितके पैसे द्यायला तयार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नितीनकडे जातो आणि म्हणतो, बाबा मला माझे उपचार सुरू करायचे आहेत. पैसे? पैसे? अच्छा, हो, मला नको आहेत कोणतेही पैसे. मी तर हे काम विनामूल्य करत आहे. भला कोणी आपल्या मुलाकडून पैसे घेतं का? नितीन म्हणाले. नवीन गोंधळ म्हणाला, बाबा हे तुम्ही काय बोलत आहात? पैसे मी नाही तर तुम्ही माझ्या उपचारांसाठी देणार होता आणि तुम्ही माझे कसले उपचार करत आहात की ज्यासाठी मी तुम्हाला पैसे देईन? नितीन कोरड्या स्वरात म्हणाले, पोरा तू माझ्यासोबत जे काही केले होतेस ते सर्व तुला व्याजासकट परत करून तुला धडा शिकवून तुझी भ्रष्ट बुद्धी ठिकाणावर आणण्याचे उपचार मी करत आहे. तुला असे वाटते की तूच जगातील सर्वात हुशार आहेस आणि बाकी सर्व लोक मूर्ख आहेत. तुझा हाच गैरसमज दूर करण्याचे उपचार मी करत आहे. तू स्वतःला अतिशहाणा समजण्याची चूक करत आहेस. तुला काय वाटले, तू माझ्यासोबत इतके वाईट वागल्यावरही मी तुला माफ करेन? तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्यावर अंधाधुंद पैसा खर्च करेन? जेव्हा तू माझ्या मजबुरीचा आणि हतबलतेचा फायदा घेतला होतास, आज मी तुझा फायदा घेत आहे. पण मी तुझ्यासारखी नीच कृत्य करणार नाही. हे मान्य आहे की हे जग देण्याघेण्यावर चालते. तू मुक्त आहेस. तुला जर इथून जायचे असेल तर तू जाऊ शकतोस. पण जर तुला इथे राहायचे असेल तर तुला आयुष्यभर माझी गुलामी करावी लागेल. निर्णय तुझा आहे. नवीन आता काय करणार होता? इथून निघून तो जाणार तरी कुठे? त्याचे दुसरे कोणतेच ठिकाण उरले नव्हते, कारण त्याने आराम करण्यासाठी आपले स्वतःचे घर आधीच विकून टाकले होते. रस्त्यावर दर भटकण्यापेक्षा नवीन आणि रूपाला याच घरात राहून नितीनची गुलामी करणे सोयीचे वाटले. पण नितीन सुद्धा त्या दोघांची एका नोकराप्रमाणे वागत असे. या घरात येऊन रूपा पूर्वीपेक्षा जास्त अडकली होती. आता ती ना स्वतःच्या मर्जीने जगू शकत होती, ना शॉपिंगला जाऊ शकत होती, ना आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारू शकत होती. कारण नितीन तिला 24 तास कामात व्यस्त ठेवत असत. ती फक्त मनातल्या मनात स्वतःवर चिडत राहायची. एका सकाळी रूपाची तब्येत बिघडली, कारण तिला इतके काम करण्याची सवय नव्हती. 100 लोकांसाठी स्वयंपाक करणे सोपे काम नसते. रूपा जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिला खूप चक्कर येत होती, म्हणून ती अंथरुणावरच पडून राहिली. नितीन वारंवार आवाज देऊनही ती स्वयंपाकघरात आली नाही. तेव्हा नितीन स्वतः खोलीत जाऊन दिवे लावले आणि म्हणाले, सुनबाई, आज माझ्या घरी काही खास पाहुणे येणार आहेत आणि घरकाम करणाऱ्या बाईने सुट्टी घेतली आहे. त्यामुळे स्वयंपाकासोबतच तुला भांडीही घासायला लागतील, म्हणून लवकर कामाला लाग. पण बाबा, माझी प्रकृती ठीक नाहीये. अगं, असा एखादा दिवस तरी गेला आहे का की जेव्हा तू जेवली नाहीस? जेव्हा तू किती वेळचे जेवण घेऊ शकतेस तेव्हा काम का करू शकत नाहीस? काम तर तुला करावेच लागणार. लवकर कर.
रूपाने थरथरत्या हातांनी कशी तरी भांडी घासली आणि ती स्वयंपाकाच्या कामाला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला स्वतःची कर्मे आठवू लागली की कशा प्रकारे ती बाबांवर अत्याचार करायची. त्यांचा एकुलता एक मुलगा नवीन, याच्याकडून ती त्यांना खूप खरीखोटी सुनवत असे. आजारपणातही त्यांच्याकडून काम करून घेताना ती मागे पुढे पाहत नसे. झोपडपट्टीतील लोकांना जेवण भरवल्यानंतर रूपा जसा जेवणाचा घास तोंडात टाकणार तेव्हा तसे लगेच नितीन तिथे आले आणि म्हणाले, अजून काम बाकी आहे. ते कोण करणार? आधी साफसफाई करून घे. जेवताना तुझे तोंड नेहमी वळवळत असते. यावेळी नवीन तिथे आला आणि म्हणाला, बाबा एकतर बिचारीची तब्येत ठीक नाही, त्यात तुम्ही इतके काम करून घेताय. साधी जेवणाचं एक थाळही तुम्ही देत शकत नाही का? झोपडपट्टीतील लोकांसाठी तुमच्या मनात इतके प्रेम आहे आणि सून मुलासाठी इतके वीज भरलेले आहे. हा कुठला न्याय आहे बाबा? पोरा, हे तुझेच कर्म आहेत जे तुझ्या समोर आले आहेत. मी काहीच करत नाहीये. सुनेला सांग आधी काम संपव, तरच जेवण नशिबात मिळेल. उपकार मान की तुम्हाला खायला तरी देतोय. तुम्ही लोक तर मला प्यायला एक ग्लासही पाणी देत नव्हता. मला वेडा ठरवून रस्त्यावर कसे फेकून दिले होते ते विसरलात का? असे म्हणून नितीन आपल्या खोलीत निघून गेले. हॉलमध्ये जेवणाच्या टेबलावर बसून नितीन जेवत होते. तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. नितीनने सुनेला आवाज दिला, सुनबाई जा आणि छतावरचे कपडे काढून आण. ऐकू आले नाही का मी काय सांगितले? जा आणि कपडे काढ. पण बाबा मला खूप ताप आहे. मी जर पावसात भिजले तर माझी प्रकृती अजूनच बिघडेल. मला हे फालतूचे बोलणे ऐकायचे नाहीये. प्रत्येक वेळी आजारपणाचे नाटक करून फक्त अंथरुणावर पडून राहायचे असते तुला. जा लवकर काम कर. रूपा जशी छतावर कपडे काढायला गेली तसा जोरात धप्प असा आवाज आला. नवीन त्याच वेळी बाजारातून परतला होता. छतावरून पडल्याचा आवाज ऐकताच तो घाबरून छताच्या दिशेने धावला. तो मनातल्या मनात पुटपुटला, माझ्या वडिलांनी रूपासोबत तेच तर केले नाही ना जे रूपाने त्यांच्यासोबत कपटाने केले होते. पण छतावर पोहोचतात दोन्ही पती पत्नी कपाळ मोक्ष करून रडू लागले. तिथे रूपा नाही तर त्यांचा छोटा मुलगा पिंटू पडला होता. खरं तर पिंटू पावसात आधीच खेळत होता. पावसामुळे त्याचा पाय घसरला आणि तो छतावर पडला. त्याला खूप दुखापत झाली होती. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते आणि तो बेशुद्ध झाला होता. रडत रडत रूपा आपल्या सासऱ्यांकडे आली आणि त्यांचे पाय पकडून विनंती करू लागली, बाबा पिंटूच्या डोक्याला खूप लागलंय. बघा ना, तो काहीच बोलत नाहीये. डॉक्टरांना बोलवा बाबा, प्लीज बाबा. नितीन गप्प राहिले. ते काहीच बोलले नाहीत. नवीनही गयावया करत म्हणाला, बाबा आमच्या कर्माची शिक्षा या नातवाला काय देताय? आम्ही आयुष्यभर तुमची गुलामी करू, पण याला वाचवा बाबा. आमच्याकडे पैसे नाहीत, आमची मदत करा. तुम्ही इतके निर्दयी कसे झालात? नितीन म्हणाले, पोरा मी पाहत होतो की एका आई वडिलांच्या मनात आपल्या मुलासाठी किती तळमळ असते आणि मुलांच्या मनात आपल्या वृद्ध पित्यांसाठी किती तिरस्कार असतो. मी माझ्या नातवाशी कोणतीही शत्रुता नाही. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. पिंटूची अवस्था पाहून नितीनचे डोळेही पाणावले आणि त्यांनी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की रक्त जास्त वाहून गेल्यामुळे त्याला रक्त द्यावे लागेल. रूपा आणि नवीनचे रक्त जुळले नाही. तेव्हा नितीनने आपल्या वयाचा विचार न करता स्वतःचे रक्त दिले. लवकरच पिंटू बरा होऊन घरी आला आणि आजोबांसोबत खेळू लागला. नातवावर नितीनचे खूप प्रेम होते. काही दिवसांनी त्यांनी पिंटूला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, जेणेकरून नवीन आणि रूपाने आपल्या वृद्ध पित्यांसोबत जे केले ते पिंटू आपल्या आई वडिलांसोबत करणार नाही. रूपा आणि नवीनचे डोळे भरून आले होते. ते आपल्या कर्मांचा विचार करून पश्चाताप करत होते. आज त्यांना जाणीव झाली की त्यांनी आपल्या वृद्ध वडिलांसोबत किती चुकीचे वागले होते. आज तेच संकटात त्यांच्या कामाला आले होते. त्यांना आई वडिलांच्या किमतीची जाणीव झाली होती. नवीन स्वतःला दोष देत होता, धिक्कार आहे माझ्यासारख्या मुलाचा जो दुःखात कामाला येऊ शकला नाही. नवीन नितीन समोर हात जोडून उभा होता आणि आपल्या कर्माची माफी मागत होता. ज्या वडिलांनी ओझे समजून त्यांना घराबाहेर काढले होते, आज ते करोडांचे मालक आहेत. हे ऐकून त्याचे डोळे विस्फारले. नितीन तिथून आपल्या कारमध्ये बसून एका कार्यक्रमासाठी निघून गेले आणि मुलगा सून त्यांना जाताना पाहत राहिले, पण त्यांनी माफ केले नाही. एक काळ होता जेव्हा नितीन संकटात होते, तेव्हा याच मुलाने आणि सुनेने त्यांना सोडून दिले होते. आज नशिबाने त्यांची साथ सोडली तेव्हा नितीननेच त्यांना आधार दिला होता.
म्हणूनच म्हणतात की आई वडील थोर असतात आणि लहानपणापासून हेच शिकवले जाते की आई वडिलांच्या चरणी स्वर्ग असतो. कदाचित मोठे झाल्यावर आपण हे विसरतो आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो. मित्रांनो, बाजारात सर्व काही सहज मिळते, पण आईसारखी माया आणि वडिलांसारखा आधार कुठेच मिळत नाही. तात्पर्य: जशी करणी तशी भरणी. दुसऱ्यासाठी खड्डा खोदणाऱ्याला स्वतःच त्यात पडावे लागते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.